नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा भाजपचे गणेश नाईक विरुद्ध शिंदेंची शिवसेना आमने सामने आली आहे। कारण परत एकदा शिंदेंना निमंत्रण देण्यात आलेलं नाहीये आणि त्यावरून शिंदेंच्या नेत्यांसह गणेश नाईकांची सुद्धा आक्रमक भूमिका पाहायला मिळाली आहे। पाहूया। नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेवरून पुन्हा एकदा भाजपचे मंत्री गणेश नाईक आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने आली। एकनाथ शिंदे पालकमंत्री असतानाही कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्यानं शिंदेंच्या शिवसेनेनं कार्यक्रम स्थळाच्या बाहेर आंदोलन केलं आणि गणेश नाईकांच्या विरोधात घोषणाबाजी केली। गणेश नाईक आता कॅबिनेट मंत्री झालेला नाहीये। गणेश नाईकाची तिसरी का चौथी वेळ कॅबिनेट मंत्री व्हायची। तर गणेश नाईकांनी स्वतःला समजायला पाहिजे की काय इथं पालकमंत्री कोण आहे आणि नगर विकास मंत्री म्हणजे नगरपालिकेच्या खात्याचा मंत्री कोण आहे हे गणेश नाईकांना समजलं पाहिजे। जर गणेश नाईक जर अशा पद्धतीने जर आमच्या कुठल्या ऑर्डर देऊन हे करत असतील तर आम्ही ते सहन करणार नाही। त्यांनी या गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवू नये। जाणून बुजूनच डावललं जातं असा माझा स्पष्ट आरोप आहे। कारण मीरा भाईंदर महापालिका, नवी मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता असताना देखील भारतीय जनता पक्षाला आम्ही सोबत घेतलेलं आहे आणि त्यामुळे असं जर प्रोटोकॉल पाळला जात नसेल तर त्या अधिकाऱ्यांवर ताबडतोब कठोर कारवाई करावी अशी विनंती आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेल्या कॅबिनेटला केली होती। आताही उद्या कॅबिनेट आहे आणि असे प्रकार आम्हाला निदर्शनास आलेले आहेत। त्यामुळे आम्ही गंभीर दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्या प्रकरणाची घ्यावी अशी विनंती करणार आहोत। तुम्ही ज्या गोष्टी आमच्या निदर्शनात नाही त्या गोष्टीचं त्यांना विचारा। जे कोणी काय केलं त्यांना विचारा। वाय यू आर आस्किंग? एकनाथ शिंदे हे पालकमंत्री आहेत। हे बघा, या बाबतीतलं उत्तर तुम्हाला महापौर दे। मी कुठेही कोणाचा अवमान करा हे कधीच कोणाला सांगितलं नाही। कोणाला शिवी घाला, कोणाला कानफडीत मारा, कोणासाठी कट कारस्थान करा, हे धंदे आमचे नाही। कार्यक्रम पत्रिकेवरून मला माहिती नाही, अधिकाऱ्यांना विचारा असं गणेश नाईक म्हणाले। नवी मुंबई महापालिकेचा कार्यक्रम हा आरोग्य सुविधांच्या प्रकल्पांच्या उद्घाटनाचा होता, पण या कार्यक्रमाकडे भाजपच्याच स्थानिक आमदार मंदा म्हात्रेंनीही कार्यक्रमस्थळी येऊन बहिष्कार घातला आणि मंत्री गणेश नाईकांवर निशाणा साधला। माझ्या मतदारसंघातील कामांचं क्रेडिट गणेश नाईक घेत असल्याचा आरोप म्हात्रेंनी केला आणि त्यानंतर नाईकांनीही मंदा म्हात्रेंना आव्हान दिलं। तुम्ही माझ्या इथे येऊन उद्घाटन करा। तुम्ही मंत्री आहात, मला त्याच्याबद्दल वादच नाही। तुम्ही पालकमंत्री नाही बोलवले तो तुमचा इश्यू आहे, तो तुम्ही तुमचे दोघं बघून घ्या भांडणं। पण प्रोटोकॉल काय म्हणतो, प्रोटोकॉल प्रमाणे वागा ना। एवढी घमेंड, एवढी आकड, एवढं कशासाठी आहे? आणि मी पक्षाला येतं सांगणार आहे, ह्याच्या पुढे मी अजिबात थांबणार नाही। या कोकणमध्ये पूर्ण एकमेव महिला आहे मी, आगरी समाजाची, ओबीसी समाजाची। माझ्यावर अन्याय अत्याचार होतो, तो कोणाला दिसत नाही का? त्याच्या पुढे मी अजिबात ऐकून घेणार नाही आणि मला जे काय करायचं ते मी करणार। कार्यक्रमात निषेध करून मी निघाली। समक्ष बोललेलो आहे, महापालिका दिघ्यापासून दिवाल्यापर्यंत आहे। जो नियम एकाला तो नियम दुसऱ्यांना। बॉस इज ऑलवेज राईट सब्जेक्ट टू रूल्स अँड रेग्युलेशन ही पण मी आठवण करून दिलेली आहे। आणि मी सांगतो की भविष्य काळामध्ये कोण कोण कुठे कुठे राहील की तुम्हाला समजेल। दूध वेगळं होईल आणि पाणी वेगळं होईल। तुम्ही त्याचं क्लिअरिटी द्या ना। काही लोकांना आपल्याला न आवडणाऱ्या लोकांचा अर्धा ग्लास रिकामाच दिसतो। आता कोणाला कळतो मी बोललेलं लागतं ना तरी लावून घ्या, मला नाही त्याची परवा। आणि गणेश नाईक खुला आहे, मन खुलं, हात खुला आहे। गणेश नाईकच्या विरुद्ध काय असेल ना सगळं आरपार करून टाका, थांबू नका। क्रिटिसाइज गणेश नाईक रॉंग थिंग। एकीकडे एकनाथ शिंदे आणि दुसरीकडे भाजपच्याच आमदार मंदा म्हात्रेंसोबतही गणेश नाईकांचा राजकीय संघर्ष आहे। पण गेल्या महिनाभरात दुसऱ्यांदा शिंदेना निमंत्रण न देण्यावरून वादाची ठिणगी पडली आहे। नवी मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाला सुद्धा शिंदेना बोलावलं नव्हतं। आता महापालिकेच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा पुन्हा शिंदेंचं नाव पत्रिकेत नव्हतं। त्यामुळे शिंदेंचे मंत्री हा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारात नेणार आहेत। रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.